द्वीप समूह हर्ष करो, प्रार्थना करू. ही पृथ्वी ज्या गोष्टीचा हर्ष करते आणि जे द्वीप समूह ज्या परमेश्वरासमोर नमन करतात, आकाश आणि पृथ्वी व या भूतलावर असलेला प्रत्येक व्यक्ती हे सेनाधीश परमेश्वरा केवळ तुझ्या नावाने तुझ्या चरणापाशी येतो. ख्रिस्त येशूच्या द्वारे दिलेल्या कृपेबद्दल आम्ही आभार मानित आजच्या सकाळी दयाळू पित्या तुझ्या चरणापाशी येतो. आजच्या रविवारच्या उपासनेला आम्ही आमचं सर्वस्व अर्पण करीत प्रभू तुझ्या चरणी आलेलो असताना येणारे प्रियजन आहेत त्यांना सुखरूप मंदिरी आण. आजच्या या सभेमध्ये गौरवी गीतांची सेवा करीत असताना क्वायरला तुझी कृपा दे, गीत गाण्यास व वाजवण्यास तू त्यांचा सहाय्य करता हो. सोबतच ज्या प्रार्थना विनंत्या प्रभू तुझ्यासमोर आम्ही सादर करू, दयाळू परमेश्वरा आज तुझ्या प्रिय दासाकडून जे पवित्र वचन आम्ही ग्रहण करू, आमच्या ख्रिस्ती जीवनासाठी असलेली जी आध्यात्मिक सूत्रे आहेत ती आम्ही ग्रहण करीत असताना तुझ्या प्रिय दासाला शक्ती कृपा दे. सभेचं चालकपण करीत असताना आम्हा सोबत राहा. प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. या सर्वप्रथम आपण गीत गायन करूया, प्रभूच्या चरणी जाऊया. क्वायरला विनंती करेन की आपण गीत गायनाची सेवा करावी. वॉटर लेवल खाली झाला असेल. वॉटर लेवल खाली झाला असेल. हॅलो. सर्वांना प्रभू येशूच्या नावात सलाम. या आजच्या पवित्रवारी आपण प्रभूची स्तुती करीत पुढे जाऊया आणि सर्वप्रथम आपण सुंदर गीत गाऊया. सारी सृष्टि के मालिक तुम्ही हो, सारी सृष्टि के रक्षक तुम्ही हो, करते हैं तुझको सादर प्रणाम, गाते हैं तेरे ही गुणगान. सारी सृष्टि को तेरा सहारा, सारे संकट से हमको बचाना, तेरे हाथों में जीवन हमारा है, अपनी राहों में हमको चलाना।
तन मन धन हमारा तेरा है, इन शैतान को छूने न देना। दूर नहीं है किनारा, धीरज को हमारे बढ़ाना, जीवन की हमारी इस नैया को भवसागर में खोने न देना। टाळे वाजवून प्रभूची स्तुती आपण सर्व करूया। नीले आसमां के पार जाएंगे, मेरा यीशु रहता वहां।
यावेळेस विजय संगीत गीत नंबर 8 आपण काढूया. स्तव तुझा करू द्यावा हे सुखाच्या उगमा. गीत नंबर 27 येशुप्रिय तारका आश्रयाच्या खडका. वारा सुटे भोवती लाटाही उसळते.
यावेळेस आपण आपल्या जागेवर उभं राहूया, प्रभूला सन्मान देऊ आणि गीत नंबर 174, गीत नंबर 174, याहो याहो प्रियजन याहो, जाऊ चला परमेश्वर सदनी.
प्रार्थना करू. प्रिय प्रभू, या विश्रांतीवारी तुझ्या चरणापाशी आम्ही आलेलो आहोत आणि जो पवित्र आत्मा तो आम्हाला वचनाचा विसार कैवारी म्हणून दिला, तो आम्हाला ह्याची प्रेरणा देतो, याची टोचणी देतो की आम्ही तुझ्या सानिध्यामध्ये असावं व तुझ्या सानिध्याचा अनुभव नव्याने घ्यावा. आणि म्हणूनच प्रभू, आज सप्ताहाच्या ह्या पहिल्या दिनी आम्ही एकत्र जमून संपूर्ण मंडळी तुझ्या चरणापाशी येऊन गीत गात प्रभू तुझं पवित्र वचन आम्ही ऐकत आहोत. आम्हास तू कृपा दे व संपूर्ण भक्तीचा ताबा तू घे. प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आज सकाळी आपण स्तोत्रसंहितेचं आळीपाळीने वाचन करणार आहोत. त्यासाठी स्तोत्रसंहिता 29 हे आपण काढू. साम नंबर 29. स्तोत्रसंहिता 29 जर आपल्याला मिळालेलं आहे तर आपण आपल्या जागेवर उभं राहू, आपले जिवंत प्रभूला सन्मान देऊ आणि आळीपाळीने या स्तोत्रसंहितेचं वाचन करूया. पहिलं वचन मी वाचेल आणि मंडळीला माझी विनंती आहे की कृपा करून दुसरं वचन आपण वाचायचं आहे. स्तोत्रसंहिता 29 हे दाविदाचं स्तोत्र आहे. तुफानात परमेश्वराची वाणी याबद्दल त्याने वर्णन केलेलं आहे. अहो दिव्यदूत हो, परमेश्वराला श्रेय द्या, परमेश्वराला गौरव व सामर्थ्य यांचे श्रेय द्या. परमेश्वराचा ध्वनी जलांमधून चढत आहे, प्रतापशाली देव गर्जना करीत आहे, परमेश्वर जलाशयावर आहे. परमेश्वराचा ध्वनी देवदारू मोडितो, परमेश्वर लबानोनाच्या देवदारूचा चक्काचूर करीतो. परमेश्वराचा ध्वनी अग्निज्वाला भेदितो, परमेश्वराचा ध्वनी हरिणीस गर्भ गाळावयास लावितो आणि वनवृक्ष पर्णहीन करीतो. त्याच्या मंदिरात सर्वत्र महिमा महिमा असा ध्वनी दुमदुमतो. अकरावं वचन एकत्र वाचू. परमेश्वर आपल्या लोकांस सामर्थ्य दे. उभे असतानाच आपण आपला विश्वास मतांगीकार जाहीर करूया आणि प्रेषिताचा मतांगीकार एका सुरात आपण म्हणूया. सर्व समर्थ देव जो पिता, आकाश पृथ्वी यांचा उत्पन्न करता, त्याचवर मी विश्वास ठेवितो आणि त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरियेच्या उदरीस जन्मास आला, पंत पिलाताच्या वेळेस ज्याने दुःख भोगले, ज्याला वधस्तंभावर खिळले, जो मरण पावला व ज्याला पुरले, जो मृत लोकात उतरला आणि तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ देव जो पिता याच्या उजवीकडे बसला आहे, तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे, त्याचवर मी विश्वास ठेवितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांचा सहभागीपणा, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन याविषयी मी विश्वास धरितो. धन्यवाद. आपण बसूया. प्रियजन हो, आम्ही पुन्हा एक वार मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये आपल्या दयाळू पित्याकडे मध्यस्थी करीत असताना प्रभूची कृपा आपण मागूया. कारण की आमचा प्रभू आमच्या प्रार्थना ऐकतो आणि पवित्र वचन म्हणतं की ऐकू येत नाही इतका त्याचा कान मंद नाही आणि उद्धार करवत नाही इतका त्याचा हात तोकडा नाही आहे. आणि हा अनुभव आपल्या सगळ्याच विश्वासणाऱ्यांचा आहे की विश्वासाने केलेल्या प्रार्थनेची उत्तरं आमचा प्रभू आम्हास देत असतो. गेल्या सप्ताहामध्ये सुवार्थ प्रचाराच्या माध्यमाने कशा रीतीने सुवार्थ सांगावी याबाबतचं ट्रेनिंग मला आणि पास्टर डेव्हिड मोजेस यांना करण्याची संधी मिळाली. यासाठी
मी मंडळीचे अध्यक्ष महोदय व मंडळीचे मनपूर्वक आभार मानतो. सोबतच आज आम्ही मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये रेव्हरंड DM पाटील पाळकसाहेब, रेव्हरंड G. जयकर आणि रेव्हरंड RK वळवी या प्रिय दासांसाठी प्रार्थना करूया. प्रभुदेव बाप यांना आरोग्य पुरवो, या प्रियांना आरोग्याची गरज आहे. सोबतच आम्ही प्रार्थना करूया 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी, कारण की परीक्षा आता सुरू होत आहेत, त्यांचे प्रॅक्टिकल्स झालेले आहेत. या प्रिय विद्यार्थ्यांसाठी प्रभूकडे आपण सहाय्य मागूया. आजारी प्रियजन आहेत त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करीत असताना सर्वांची नावं ज्यांची कळलेली आहेत त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया. आपल्या मंडळीतले रवी ठाकूर या बंधूने एक सुंदर साक्ष काल सायंकाळी मला सांगितली आणि ते म्हटलेत की उपकार स्तुतीची प्रार्थना कृपा करून माझ्या मुलीसाठी करा. नम्रता रवी ठाकूर ही 11 वर्षाची लहान मुलगी आहे. गेल्या 2 वर्षापूर्वी तिला खूपच त्रास झाला आणि तिच्या ब्रेनमध्ये गाठेसारखं असं दिसून आलं. परंतु त्या कुटुंबाने प्रार्थना केल्या, डॉक्टर साहेबांचा सल्ला घेतला आणि प्रार्थनेत असताना म्हणजे 2020 सालीचे रिपोर्ट आणि 2023चं रिपोर्ट दोन्ही त्यांनी मला व्हॉट्सॲप केले आणि अद्भुत रीतीने प्रभूने ती जी जागा होती ती नॉर्मल केली, साधारण लेकरांसारखी केली आणि प्रभूने जो चमत्कार त्या कुटुंबात केला, जे आरोग्य त्यांना दिलं त्या प्रिय कुटुंबात, त्यासाठी या कुटुंबाच्या विनंतीस्तव एक उपकार स्तुतीची प्रार्थना आज मध्यस्थीच्या प्रार्थनेत आपण नम्रता रवी ठाकूर या लहान बालिकेसाठी करणार आहोत. यासोबतच ज्या प्रियांची नावं आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करू. या प्रार्थना करू. हे दयाळू परमेश्वर पित्या, आमचा विश्वास आहे की तू आमच्या प्रार्थना ऐकतोस. देवबापा, याकोबाच्या पत्रात याकोबा आम्हाला स्पष्टपणे म्हणतो की विश्वासाची प्रार्थना कार्य करण्यात प्रबळ आहे. प्रिय प्रभू, आम्ही प्रार्थनेबद्दल कितीतरी उदाहरणं पाहिलेली आहेत. सोबतच देवबापा गेल्या सप्ताहामध्ये खूप सारे प्रियजन मोठ्या आशेने, मोठ्या विश्वासाने आणि प्रभू गेल्या रविवारी जे पवित्र वचन आम्ही ऐकलं त्या वचनानुसार उपवास आणि प्रार्थनेमध्ये आपला वेळ घालवित आहेत. ज्यांना जमतं आहे ते उपवास करीत आहेत, परंतु ज्यांना जमत नाही ते प्रार्थनेमध्ये आपला वेळ घालवून प्रभू तुला स्तवित आहेत, तुला आदर देत आहेत, सन्मान देत आहेत. प्रिय प्रभू, आजच्या या सकाळसाठी आम्ही आभार मानतो, कारण की तेच आभार, तेच उपकारस्तुतीचे यज्ञ करण्यासाठी आज आम्ही संपूर्ण मंडळी एकत्र जमलेलो आहोत. प्रिय प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो SAMच्या सेवा कार्यासाठी. आमचे माननीय अध्यक्ष महोदय, त्याचप्रमाणे आमचे कार्यकारी संचालक, संस्थेचे सर्व विश्वस्त. प्रिय देवबापा, आम्ही आभार मानतो, कारण की प्रभू मंडळीची जी प्रगती होत आहे, मंडळीची जी आध्यात्मिक वाढ होते, मंडळीची जी सर्वांगीण वाढ होते, प्रिय प्रभू, मंडळी ही एक सुदृढ शरीरासारखी आहे आणि या सुदृढ शरीराला कसल्या प्रकारची पोषक तत्व हवी आहेत ती प्रभू आमच्या कमिटीला ठाऊक आहे. आणि म्हणून देवबापा, वेळोवेळी वेगवेगळ्या माध्यमाने मंडळीला भरणपोषण करण्यासाठी प्रभू तू त्यांना कृपा देत आहेस, म्हणून आम्ही आभार मानतो. आम्ही आभार मानतो अशा समर्पित पदाधिकारी वर्गांसाठी आणि वेळोवेळी देवबापा आम्ही उपासक म्हणून त्यांच्यासाठी विनंती करतो, त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो की प्रिय प्रभू, या आमच्या प्रिय पदाधिकारी वर्गांना तुझी कृपा दे, तुझा अनुग्रह दे. सोबतच मंडळांमध्ये वचनाची सेवा करणारे सर्व पाळक वर्ग, मंडळांचे अध्यक्ष, खजिनदार आणि सेक्रेटरी यांच्यासाठी, मंडळांमध्ये सेवा करणारे तरुण संघाचे अध्यक्ष आणि अध्यक्षा, त्यांचे सर्व सभासद, त्याचप्रमाणे संडे स्कूलचे आमचे समर्पित असे शिक्षक आणि त्यांची प्रिय विद्यार्थी, महिला मंडळासाठी प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो, त्यांचे अध्यक्ष आणि त्यांच्या सर्व सभासदांसाठी आम्ही तुझी स्तुती करतो. कारण देवबापा, जे मोठं ओझं घेऊन प्रति बुधवारी हे प्रियजन या ठिकाणी प्रार्थनेला जमत आहेत, जे आमचे शिक्षक संडे स्कूलच्या विद्यार्थ्यांना इतक्या सुंदर गोष्टी सांगून ह्या बालवयामध्ये पवित्र ग्रंथ त्यांच्या मनावरती बिंबवत आहेत, जी पवित्र वचनं त्यांनी पाठ करावी व आपल्या विश्वासाला मजबूत करून भक्कम बनवावं ह्यासाठी श्रम करणारे आमचे सर्व संडे स्कूलचे शिक्षक आणि शिक्षिका, प्रिय देवबापा, आपल्या दुहेरी जबाबदाऱ्या हे सांभाळणारे प्रियजन आहे. त्यांची सेवा देवबापा तू आशीर्वादित कर. देवबापा, आम्ही तरुण संघासाठी आभार मानित प्रार्थना करतो. तरुणांबद्दलशी खूप सारी आव्हानं आमच्या समोर आहेत, परंतु प्रभू आमचा विश्वास आहे की तरुण आपला वर्तनक्रम कशाने शुद्ध राखील, तर तो तुझ्या वचनाने. आणि म्हणूनच देवबापा, वेळोवेळी तरुण संघामध्ये ज्या ॲक्टिव्हिटीज केल्या जातात आणि त्यासाठी श्रम घेणारे आमचे अध्यक्ष आणि अध्यक्षा यांच्यासाठी प्रार्थना करतो. या प्रियांची सेवा प्रभू तू आशीर्वादित कर. देवबापा, आम्ही आजच्या सकाळी प्रार्थना करीतो. आमचे सर्व प्राचार्य, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी शाळेसाठी देवबापा आपलं सर्वस्व अर्पण करतात. आमचे सर्व प्राचार्य,
त्याचप्रमाणे आमच्या शाळेचे पर्यवेक्षक या सगळ्यांसाठी आम्ही आभार मानतो. मराठी माध्यम असो, इंग्रजी माध्यम असो. प्रिय प्रभू, आजवर शाळेला जी प्रगती तू दिलीस, शैक्षणिक क्षेत्रामध्ये, शालेय क्षेत्रामध्ये आणि क्रीडा क्षेत्रामध्ये, प्रिय प्रभू, आमचे विद्यार्थी हे चमकून दिसत आहेत. यामागे पडद्याच्या मागे कष्ट या प्रियजनांचं आहे. अहोरात्र सेवा करणारे हे प्रियजन देबापा, आम्ही प्रार्थना करतो या प्रिय शिक्षकांसाठी त्यांना तू कृपा दे, अनुग्रह दे. प्राचार्य आणि पर्यवेक्षकांसाठी आमची प्रार्थना आहे, कारण प्रभू या दिवसांमध्ये आता इयत्ता 12वी आणि 10वीचे पेपरही घेतले जातील आणि असं असताना शाळेचं सर्व व्यवस्थापन सांभाळणं हे खूपच धावपळीचं असतं. परंतु प्रभू, आजवर जशी कृपा तू या प्रियांना पुरवलीस, प्रिय देबापा, येथून देखील पुढे त्यांना पुरव. आमचे हॉस्टेल वॉर्डन, हॉस्टेल सुप्रिटेंड आणि त्यांचे सहकारी, प्रिय प्रभू, आम्ही त्यांची आठवण करतो. विद्यार्थ्यांचं संगोपन करीत असताना तू त्यांच्यासोबत आहेस आणि त्यांची सेवा देबापा आशीर्वादाची कर. प्रिय प्रभू, सेंट्रल ऑफिसच्या स्टाफसाठी आमची प्रार्थना आहे. या प्रियजनांची सेवा आशीर्वादाने भरलेली असू दे व त्याद्वारे अनेक मंडळांना व संस्थेच्या वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या स्टेशन्सला त्यांच्या सेवेचा लाभ व्हावा असं तू होऊ दे. प्रिय देबापा, आज सकाळी आम्ही प्रार्थना करीत असताना सुवार्ता सांगणं किती महत्त्वाचं आहे याबद्दलचं प्रशिक्षण देऊन तू प्रशिक्षित केलंस, त्यासाठी आम्ही तुझी उपकार स्तुती करतो. आम्ही तुझ्या प्रिय दासांसाठी प्रार्थना करतो. रेव्हरंड डी एम पाटील, रेव्हरंड ची जयकर पाळक साहेब, रेव्हरंड आर के वळवी पाळक साहेब, प्रिय प्रभू, या तुझ्या प्रिय दासांना आज आरोग्याची गरज आहे. आपला कृपाळू दयेचा हात त्यांना लाव आणि त्यांना आरोग्य देऊन लवकरात लवकर त्यांना बरं वाटू दे. प्रिय प्रभू, आम्ही प्रार्थना करतो एक दिवशीय होणाऱ्या कार्यशाळेसाठी. होणारी कार्यशाळा प्रभू तू आशीर्वादित कर व त्याद्वारे तुझं गौरव होऊ दे. सोबतच रॉबिन आणि वर्षा यांच्या होणाऱ्या मागणी प्रसंगासाठी आम्ही प्रार्थना करतो. मंडळीतल्या ह्या तरुण लेकरांना तुझा अनुग्रह दे, तुझी कृपा पुरीव आणि होणारा मागणीचा विधी आशीर्वादाचा असा होऊ दे. प्रिय प्रभू, आम्ही जे आजारी प्रियजनांची नावं आम्हाकडे आहे त्यांच्यासाठी आठवण करीत असताना आम्ही श्री दिलीप वाय वळवी, मालतीबाई वळवी, सरोजनी वाघमारे यांची आठवण करतो. प्रिय प्रभू, तू त्यांना सहाय्य कर, त्यांना आरोग्य दे. त्यांच्या आरोग्यदायी जीवनाच्याद्वारे तुझं महान गौरव तू होऊ दे. सोबतच प्रभू, आम्ही प्रार्थना करतो आमचे बंधू रवी ठाकूर यांच्या मुलीच्या जीवनातल्या साक्षीबद्दल. प्रिय देबापा, या लहान लेकराला जे आरोग्य तू दिलं, गेल्या 2 वर्षापूर्वी त्यांची अवस्था ही अवघड होती, परंतु परमेश्वरा तू प्रार्थना ऐकतोस आणि अद्भुत कार्य करतोस, हा आमचा विश्वास आहे. ठाकूर कुटुंबियांमध्ये हा अद्भुत चमत्कार करून मोठं आरोग्य तू दिलंस आणि त्या बालिकेला ज्या आरोग्याची गरज होती प्रभू ते तू पुरवून दिलंस, म्हणून आम्ही आभार मानतो. तिच्या बौद्धिक वाढीला आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये समर्पित करतो. तिची प्रभू सर्वांगीण वाढ व्हावी यासाठी तुझी कृपा दे व डॉक्टरांनी केलेल्या मार्गदर्शनासाठी आम्ही डॉक्टर साहेबांचेही मनपूर्वक आभार मानित त्यांना प्रार्थनेमध्ये तुझ्यासमोर पुन्हा एक वार स्थिर करतो. प्रार्थना करतो देबापा, या कुटुंबियांना व या बालकाला तुझा अनुग्रह दे व प्रार्थनेमध्ये अधिक वाढण्यास व तुझी गौरवी साक्ष अनेकांपर्यंत देण्यासाठी तू त्यांचा उपयोग करून घे. प्रिय प्रभू, आजच्या या सकाळी आम्ही प्रार्थना करतो वैद्यकीय सेवेसाठी, आमचे सर्व डॉक्टर्स, सर्व नर्सेस यांच्यासाठी. कारण प्रभुदेव बापा, जी गौरवी सेवा हे प्रियजन करीत आहे, 24 तास अहोरात्र अनेक रुग्णांच्या समस्या ऐकून घेणं, रुग्णांना औषध उपचार करून देणं. कारण ज्या वेदनेमध्ये विवळत असणारे जे रुग्ण असतात, अशा रुग्णांना योग्य ते औषध उपचार करून जे आरोग्य यांच्याद्वारे होतं आहे, प्रिय देवबापा, मंडळी आज त्यांच्यासाठी प्रार्थना करते. या प्रियांची सेवा देवबापा तू आशीर्वादित कर. पोलीस दलाची सेवा परमेश्वरा तू आशीर्वादित कर. प्रिय देवबापा, आमच्या प्रिय तरुण लेकरांसाठी आम्ही नेहमीच प्रार्थना करीत आहोत. आमच्या मंडळीतील शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रभू तुझ्याकडे आम्ही कृपा मागतो. जी प्रिय लेकरं शिक्षण घेण्यासाठी बाहेरगावी आहेत, त्यांचं शिक्षण देवबापा तू आशीर्वादित कर व या प्रिय लेकरांच्या शिक्षणाच्याद्वारे तुझा गौरव होऊ दे. जी प्रिय लेकरं नव्याने शिक्षणाला जाण्याची तयारी करीत आहे, त्यांचं देवबापा शिक्षण तू आशीर्वादित कर. पुढील मार्ग तू मोकळे कर व चांगल्या अध्ययनाच्याद्वारे आपली प्रगती करावी, मंडळीची प्रगती करावी, आपल्या कुटुंबाचं नाव उंच करावं. यासाठी प्रिय प्रभू, आमच्या मंडळीतली जी लेकरं बाहेरगावी आहेत, जी परदेशात देखील शिक्षण घेत आहेत, त्यांचं शिक्षण प्रभू तू आशीर्वादित कर. जोशुआला तू सहाय्य कर आणि तुझी कृपा दे. यासोबतच वैद्यकीय आणि तांत्रिक अशा शिक्षणामध्ये जे मंडळीतली लेकरं बाहेरगावी गेलेली आहेत, प्रिय देवबापा, त्यांची सेवा आशीर्वादाची होऊ दे. प्रिय प्रभू,
आमच्या प्रिय भारत देशासाठी आमची प्रार्थना आहे. आमच्या देशात शांती आणि सुबत्ता नांदू दे. आमच्या प्रिय महाराष्ट्रासाठी आमची प्रार्थना आहे प्रभू, त्यामध्येही शांती आणि सुबत्ता नांदू दे. आमचं प्रिय नंदुरबार शहर व या शहरामध्ये असलेल्या सर्व लोकगटांना प्रभू आम्ही तुझ्या हाती आणतो. सर्वांमध्ये जे प्रेम प्रीतीचं वातावरण आहे त्यासाठी प्रभू आम्ही तुझी स्तुती करतो. आमचे माननीय पंतप्रधान, आमचे माननीय मुख्यमंत्री, त्यांचं मंत्रिमंडळ, यासोबतच आमच्या माननीय जिल्हाधिकारी आणि त्यांचं सर्व पदाधिकारी वर्गांचं देबापा असलेलं सेवा कार्य, हे सगळं काही प्रभू तू आशीर्वादित कर व आमच्या शहराची अशीच प्रगती होऊ दे. प्रिय प्रभू, सध्याच्या उन्हाच्या या वातावरणात मंडळीतल्या प्रत्येक लहान थोराचं आरोग्य चांगलं असावं. सनस्ट्रोकच्या त्रासापासून अनेकांना तू आरोग्य द्यावंस असं ते दे बापा. यासोबतच टायफॉईड, मलेरिया यापासूनही काही प्रियजन आजारी आहेत. आम्ही प्रार्थना करतो खुशीसाठी या लहान बालिकेला दे बापा तू आरोग्य दे. सोबतच ब्लेसीसाठी आमची प्रार्थना आहे प्रभू, या दोघींनाही आरोग्य देऊन तुझी कृपा दे. सोबतच विजय गारदी आहेत, त्यांना देखील टायफॉईडच्या आजारात आरोग्य द्यावंस अशी आम्ही विनंती करतो. प्रिय प्रभू, आज आम्ही तुला धन्यवाद देतो, कारण की आज आम्ही पुन्हा एक वार तुझ्या पवित्र वचनातून शिकून घेणार आहोत. तुझं पवित्र वचन काय बोलतं हे समजून घेणार आहोत. म्हणून आज आम्ही रेव्हरंट LP वळवी पाळक साहेबांना तुझ्या पवित्र हातात समर्पित करतो. त्यांच्या करवी तू आम्हाशी बोल व जी पवित्र वचनं तू त्यांच्या मुखी घातलेली आहे ती दे बापा आम्ही आत्मसात करावी व आमच्या ख्रिस्ती जीवनाला आकार द्यावा व ख्रिस्ती जीवनात आम्ही पुढे वाढावं, यासाठी तुझी कृपा आणि अनुग्रह दे. दयाळू परमेश्वर पित्या, आम्ही प्रार्थना करतो, कारण की या लेंट समयामध्ये खूप सारे प्रियजन प्रभू तुझ्याकडे आपल्या विनंत्या आणि प्रार्थना घेऊन येत आहेत. आमचा विश्वास आहे तू प्रार्थना ऐकणारा देव आम्हास उत्तर देतोस. आजच्या ह्या विश्रांतीच्या वारी तुझ्या चरणी येऊन तुझी आराधना करतो पित्या. या भक्तीला तुझ्या हाती नव्याने आम्ही समर्पित होतो. तू सहाय्य कर. जे आजारी प्रियजन आहेत त्यांना आरोग्य दे. यासोबतच दे बापा, जी प्रिय आमची लेकरं 10वी-12वीच्या परीक्षा देणार आहेत, या प्रिय लेकरांची लेखणी बनून जो वर्षभर अभ्यास त्यांनी केला आहे तो पेपरमध्ये गिरवण्यासाठी तू त्यांच्यासोबत आहेस पित्या. आपल्या दिव्यदूतांचा अदृश्य पहारा त्यांच्यासोबत असू दे. उन्हाच्या त्रासामधून तू त्यांना पेपर लिहिण्यासाठी लागणारी शक्ती आणि बळ दे. सोबतच शाळेचं पर्यवेक्षण करीत असताना आमचे प्राचार्य व पर्यवेक्षक आणि शिक्षकांचंही तू सहाय्य कर, कारण की विद्यार्थ्यांना घडवून पेपरामध्ये असलेली जी महत्त्वपूर्ण सुरक्षा व्यवस्था आहे ती सगळी चांगल्या रीतीने सांभाळून चांगले पेपर लिहिता यावे, यासाठी व त्या ठिकाणी होणाऱ्या सेवा कार्यासाठी प्रभू तू सहाय्य कर आणि आमच्या विद्यार्थ्यांना पुन्हा एक वार तुझा अनुग्रह दे. पुन्हा एक वार दे बापा, ह्या सर्व विनंत्या तुझ्या हाती आम्ही समर्पित करतो. तू आम्हास सहाय्य कर. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. या वेळेला आणलेलं दान आम्ही प्रभूच्या भांडारात अर्पण करणार आहोत. त्यासाठी क्वायरमधून एक गीत गायन होईल. बंधू सागर वाघ हे गीत गायन करतील व आणलेलं दान आपण प्रभूच्या भांडारात अर्पण करू.
परमेश्वराला धन्यवाद असो या सुमधुर गीतासाठी. प्रियजन हो, दानार्पणासोबत कोणाचे वाढदिवस असतील तर तसं कळवा. आपणासाठी प्रार्थना करण्यात येईल. फेसबुकवरून ज्यांची नावं कळली त्यात आज अमोल बळवी शहारोन याचा वाढदिवस आहे. सोमवारी प्रकाश अहिरे, मंगळवारी SP नाथानी सर, बुधवारी एस्तेर गावित आणि गुरुवारी इनोसंट एलिस सरांचा वाढदिवस आहे. शनिवारी क्षितिजा रवी प्रकाश, भारती, अमोल घोडके आणि सुशांत रावडे या प्रियजनांचा वाढदिवस आहे. ग्रेस राजेश वसावे यांच्याकडून जे आलेलं आहे ते मी उपकारस्तुतीचं दान प्रभूच्या भांडारात अर्पण करतो. मी आदरणीय रेव्हरंड जयेश पठारे पाळक साहेब आपणाला विनंती करतो, दानार्पण व वाढदिवसासाठी आपण प्रार्थना करण्यासाठी पुढे यावं. सॅम्युअल लवणे यांच्याकडून जे आलेलं आहे ते मी प्रभूच्या भांडारात अर्पण करतो. प्रार्थना करू आपण. आमच्या गौरवी प्रेमळ पिते, आज आम्ही पुन्हा एक वार तुला मनापासून धन्यवाद देतो. आजचा हा पवित्र दिन तू आम्हाला दाखवलास आणि आज पुन्हा एक वार प्रभू या पवित्र दिनी तुझ्या पवित्र मंदिरात येऊन तुझी आराधना करण्याचा प्रसंग दिला. तुझे उपकार मानतो. जोपर्यंत तू आम्हाला जिवंतांच्या भूमीवर जिवंत राखलेला आहे तोपर्यंत आम्ही तुझी स्तुती आराधना करावी, तुझं गौरव करावं ही तुझी इच्छा आहे. म्हणून आज सकाळी पुन्हा एक वार तुला मान महिमा गौरव देत जी भक्ती आराधना आम्ही गीतांच्याद्वारे केलेली आहे ती देखील तू मान्य केलेली आहे. आणि प्रभू आज आम्ही तुझ्या भक्ती आराधनेमध्ये येऊन तुला प्रसन्न करण्यासाठी प्रभू तुझ्या आज्ञा पाळून तुला संतुष्ट करावं ही तुझी इच्छा आहे. तू आम्हाला लावून दिलेल्या आज्ञांमध्ये प्रभू आम्हाला आमच्या मिळकतीमध्ये आमच्या कमाईमध्ये जे आशीर्वाद तू आम्हाला देतोस प्रभू त्या आशीर्वादांमधून आम्ही नियमितपणे दशांश द्यावा. आम्ही तुझ्या समोर तुझ्या भांडारात आमचे स्वसंतोषाचं अर्पण आणावं आणि विविध प्रकारे दानार्पण करून प्रभू तुला गौरव द्यावे ही तुझी इच्छा आहे. म्हणून प्रभू आज सकाळी आम्ही पुन्हा एक वार तुझा आभार मानतो. आमच्या मंडळीतील प्रिय लोकांना तू आशीर्वादित केलं आणि प्रभू अनेक जण नियमित तुझ्या भांडारामध्ये आपला दशांश देतात. एवढंच नव्हे, तुझ्यावर प्रेम करून प्रभू आपल्या प्रत्येक कामात प्रत्येक मार्गात तू त्यांचं सहाय्य केलं त्याबद्दल उपकारस्तुतीचं दान ते अर्पण करतात. आम्ही प्रार्थना करतो अशा सर्व प्रियांना तुझा आशीर्वाद दे आणि हो दे की प्रभू घेण्यापेक्षा देण्यामध्ये जी धन्यता आहे त्याचा अनुभव आम्हा सर्वांना तू दे. आणि प्रभू आमचं जीवित, आमचा पैसा, आमचं कुटुंब, लेकरं, आमचं सर्वच हे तुला वाहिलेलं असू दे. प्रभू आज आम्ही पुन्हा एक वार हे दानार्पण तुझ्या भांडारामध्ये अर्पण करत असताना या दानार्पणासोबत आम्ही आमचं जीवन देखील तुला समर्पित करतो. तू आमचा स्वीकार कर. आम्ही प्रार्थना करतो देवापा, आज या सप्ताहामध्ये ज्या प्रियांचे वाढदिवस आहेत, ज्यांच्यासाठी प्रार्थना करण्याची विनंती आलेली आहे आणि ज्यांची नावं तुझ्या दासाने वाचलेली आहेत प्रभू, आम्ही प्रार्थना करतो या सर्वांना कृपा कर आणि त्यांना या जन्मदिनाचा आनंद तू दे. प्रभू आम्ही प्रार्थना करतो तुझ्या पवित्र शास्त्रामध्ये देव केलेले सर्व आशीर्वाद देऊन या सर्वांचं जीवन तू सुखी कर, निरोगी कर, त्यांना तू दीर्घायू कर आणि या नवीन वर्षामध्ये ते पदार्पण करत असताना हे वर्ष त्यांच्यासाठी खास आशीर्वादाचं होऊ दे. आम्ही नाथानी सरांची आठवण करतो. जरी प्रभू ते 29 तारीख या वर्षामध्ये नाही, परंतु देवापा तरीही त्यांना प्रभू या जन्मदिनाचा आनंद तू दे. आणि आम्ही प्रार्थना करतो त्यांच्यासाठी. अनेक जण प्रार्थना करत असतात सर्वांसाठी आणि विशेषतः या वाढदिवसवाल्यांसाठी सर्वांच्या प्रार्थना तू कार्यकारी होऊ दे. आज आम्ही पुन्हा एक वार तुझं वचन ऐकण्यासाठी आमचे कान तुझ्या हाकेकडे लावतो. तुझ्या दासाकडून येणारं वचन आमच्यासाठी आत्मानी जीवन होऊ दे आणि तुझ्या दासाला प्रभू तुझ्या पवित्र आत्म्याचा स्पर्श कर. त्यांच्या मुखातून येणारं वचन आम्हाला तू आत्मानी जीवन असं होऊ दे. पुन्हा एक वार आम्हाला ऐकणारे कान आणि समजणारं मन दे. हे दानार्पण आणि आम्ही सर्वजण तुझ्या हातामध्ये समर्पित होतो. तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. या सप्ताहासाठी ज्या सूचना आहेत त्या येण्याप्रमाणे आहे. आज सायंकाळी 5 वाजता बाप्तिस्म्याचा वर्ग हा चर्चमध्ये भरवण्यात येईल. बुधवारी सकाळी 9:30 ते 10:30 या वेळामध्ये स्थानिक पाळीक वर्गांसाठी
या ठिकाणी बायबल स्टडी घेण्यात येईल व फेसबुकवर देखील ही बायबल स्टडी होईल. बुधवारी सायंकाळी 4 वाजता महिला मंडळ चर्चमध्ये भरवण्यात येईल. गुरुवारी सायंकाळी 7 वाजता शहारोन कॅम्पसमध्ये सायंकाळची गुरुवारची प्रार्थना शहारोन कॅम्पसची होईल. शुक्रवारी आपल्या मंडळीची साखळी प्रार्थना होईल. शुक्रवार म्हणजेच 3 मार्चला जागतिक महिला प्रार्थना दिनसुद्धा आहे. तर जागतिक महिला प्रार्थना दिनाचं जे प्रसंग आहे त्या प्रसंगाला अनुलक्षून आपण जी साखळी प्रार्थना घेणार आहोत त्याच साखळी प्रार्थनेमध्ये आपण जागतिक महिला प्रार्थना दिनाची पण आठवण करू व 1 तास त्यामधला महिला प्रार्थना गटासाठी असणार आहे. तर शुक्रवारी साखळी प्रार्थनेसोबतच महिला प्रार्थना दिनाचीही प्रार्थना होईल. शनिवारी सायंकाळी 6 वाजता तरुण संघ चर्चमध्ये भरवण्यात येईल. दिनांक 28 फेब्रुवारीमध्ये या दिवशी 1 दिवसीय कार्यशाळा असणार आहे. तर यामध्ये सुवार्ता सांगणे याबद्दल असणार आहे ही कार्यशाळा. तर आपल्याला कोणाला जर या कार्यशाळेसाठी किंवा या वन डे सेमिनारसाठी यायचं आहे तर कृपा करून मला आपण आपलं नाव कळवा. आणि सर्व SAMचे पाळक वर्ग या कार्यशाळेसाठी उपस्थित राहतील 28 फेब्रुवारी. जर आपल्याला या वन डे सेमिनारसाठी यायचं आहे तर कृपा करून तुमची नावं माझ्याकडे द्या. सुवार्ता प्रचाराबद्दल त्यामध्ये शिकवण्यात येईल. येत्या रविवारी दिनांक 5 मार्च रोजी मंडळीचा प्रभुभोजन विधी होईल. पुढचा रविवार हा महिन्याचा पहिला रविवार असल्याकारणाने आपण प्रभुभोजन विधी घेऊ. सोबतच येत्या रविवारपासून आपली सकाळची जी उपासना आहे ती सकाळी 8:30 ते 10:30 या वेळात होईल. पुन्हा एक वार सांगतो की येत्या रविवारपासून आपण सकाळी 8:30 वाजता भक्ती सुरुवात करणार आहोत. तर येत्या रविवारी 8:30 वाजता चर्च भक्ती असेल. या महत्त्वपूर्ण सूचना आपल्या सगळ्यांसाठी आहेत. आजच्या मननाचा शास्त्रभाग मी वाचतो आणि मग आपल्या मंडळीचे वडील पाळक रेव्हरंड LP वळवी पाळक साहेब हे वचनातून बोलतील. 2 तिमोथी हे आपण काढू. 2 तिमोथी याचा 2रा अध्याय. दुसरे तिमोथी 2रा अध्याय वचन 1 ते 7 हे मी आपल्यासाठी वाचतो. ख्रिस्त येशूचा चांगला शिपाई. 2 तिमोथी 2रा अध्याय 1 ते 7 वचन. आजच्या उपदेशाचं शीर्षक असणार आहे की आध्यात्मिक ख्रिस्ती जीवनाची सूत्रे. माझ्या मुला, ख्रिस्त येशूच्या ठायी असलेल्या कृपेत बलवान होत जा. ज्या गोष्टी तू पुष्कळ साक्षीदारांसमक्ष माझ्यापासून ऐकल्या त्या इतरांना शिकविण्यास योग्य अशा विश्वासू माणसांना सोपवून दे. ख्रिस्त येशूचा चांगला शिपाई या नात्याने माझ्याबरोबर दुःख सोस. शिपाईगिरी करणारा माणूस संसाराच्या कार्यात गुंतत नाही, यासाठी की ज्याने त्याला सैन्यात दाखल करून घेतले त्याला त्याने संतुष्ट करावे. जर कोणी मल्लयुद्ध करीत तर ते नियमाप्रमाणे केल्या वाचून त्याला मुकुट घालीत नाही. श्रम करणाऱ्या शेतकऱ्याने पहिल्याने पिकाचा वाटा घेणे योग्य आहे. जे मी बोलतो ते समजून घे, कारण प्रभू तुला सर्व गोष्टी समजवून देईन. देवबाप ही वचने आशीर्वादित करो. आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये मी रेव्हरंड LP वळवी पाळक साहेबांचं स्वागत करतो व पुढील वेळ वचनाच्या सेवेसाठी मी त्यांच्या हाती देतो. सातवं वचन मी पुन्हा एकदा आपल्यासमोर मी वाचतो. जे मी बोलतो ते समजून घे, कारण प्रभू तुला सर्व गोष्टी समजून देईल. प्रार्थना करू आपण. सर्व शक्तिमान, सर्व समर्थ स्वर्गीय प्रेमळ पित्या, आम्ही प्रभू तुझे लोक तुझ्या चरणापाशी प्रभू आज तुझ्या पवित्र वचनासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत. आमचा एकत्र येण्याचा उद्देश तुझं वचन प्रभू आम्ही वाटून घ्यावं, यासाठी की प्रभू आमच्या आध्यात्मिक जीवनाची वाढ व्हावी, आमचं आध्यात्मिक जीवन मजबूत आणि बळकट बनावं आणि येणारी प्रत्येक परिस्थितीमध्ये प्रभू आम्ही तुझ्या गौरवासाठी स्थिर उभं राहावं आणि तुझं सत्य
निर्भयपणे सांगण्यासाठी पवित्र आत्म्याची योगे येणारं सामर्थ्य प्रभू तू आम्हाला पुरीव. आजच्या वचनासाठी तुझ्या एका लहानशा दासाला तुझी कृपा पुरीव, कारण तुझं वचन हे सत्य आहे आणि या सत्यवचनाच्याद्वारे तू आम्हा संगती बोलावं ही माझी विनंती आहे. प्रभू येशू, तुझी कृपा आणि तुझं सहाय्य तू पाठीव. आजचं वचन मी तुझ्या स्वाधीन करतो ही विनंती प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आज देवाच्या वचनाविषयी मनन चिंतन करीत असताना मागील 2 सप्ताह मी कोकणी हिलमध्ये देवाचं वचनाची सेवा केली. त्यावेळेस मंडळीला आध्यात्मिक जीवनाची वाढ कशी असते 2 पेत्र याचा 1 अध्याय आणि 3 ते 11 या वचनावर त्यानं 2 टप्प्यामध्ये दिलं आणि त्यांना सांगितलं की 3रा टप्पा आपण या 11 वचनापर्यंत आध्यात्मिक जीवन वाढावं आणि त्याचं महत्त्व किती मोठं आहे हे समजून घेण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. आज देवाच्या वचनामधून आपल्यासमोर देवाच्या वचनामधून आम्ही पाहत असताना आम्हाला एक बळकट आध्यात्मिक जीवनाची सूत्र काय आहे याविषयी संत पाऊल बोलत असताना आम्हाला समजून घ्यायचं आहे की आमचं आध्यात्मिक जीवन हे कसं मजबूत होईल, आमचं आध्यात्मिक जीवन कसं मजबूत होईल याविषयी आम्ही विचार करणार आहोत. अलीकडच्या काळामध्ये आम्ही अनेक गोष्टी ऐकतो, बाल अत्याचाराच्या गोष्टी आम्ही ऐकतो आणि अशा घटना जगामध्ये घडतात आणि ज्यावेळेस दीर्घकाळ त्यांच्या संगती एक विपरीत वागणूक दिली जाते तेव्हा त्यांच्या शरीरावर, त्यांच्या मनावर, त्यांच्या मानसिकतेवर, सामाजिक जीवनावर अतिशय भयानक परिणाम होतो आणि त्याचं जीवन वर्तन क्रमामध्ये एक वागणूक एक वेगळेपणाची असते, कारण त्यांची सर्वांगी विकास झालेला नसतो आणि त्यामुळे अशा प्रकारचे त्यांच्या जीवन वर्तन क्रमामधून त्यांचं आचरण आम्हाला पाहायला भेटतं. आणि अशा प्रकारे आम्ही आध्यात्मिक क्षेत्राकडे ज्यावेळेस पाहतो तेव्हा आम्हाला समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. ख्रिस्ती विश्वासणारे तुम्ही आणि मी आध्यात्मिक जीवनाकडे आम्ही अवलोकन करतो. आमच्या जीवनाकडे आम्ही ज्यावेळेस पाहतो तेव्हा आम्हाला ह्या महत्त्वपूर्ण गोष्टीकडे आम्हाला वळायचं आहे, आम्हाला समजून घ्यायचं आहे आणि ती वास्तविकता आम्हाला स्वीकारायची आहे आणि ती स्वीकारून आम्हाला आध्यात्मिक जीवनाच्या रचनेमध्ये प्रभावी रीतीने कसं आम्हाला पुढे जाता येईल, त्यासाठी आम्हाला काय करावं लागेल याचा विचार या दिवसामध्ये आम्हाला गंभीरपणे करायची गरज आहे. आणि म्हणून परमेश्वराचं वचन आम्हाला सांगते ज्यावेळेस आध्यात्मिक जीवनाची वाढ खुंटते, ही फार भयानक समस्या आहे. वाढ खुंटण्याची अनेक कारणे असू शकतात, अनेक समस्या असू शकतात आणि त्यावेळेस आम्हाला देवाच्या वचनाची योग्य आम्हाला समजतं की ज्यावेळेस एक विश्वासणारा आध्यात्मिक वाढीमध्ये थांबतो, आध्यात्मिक वाढीमध्ये तो मंद होतो, आध्यात्मिक वाढीमध्ये प्रभावी रीतीने पुढे जात नाही, तेव्हा आध्यात्मिक जीवनामध्ये अनेक परिवर्तने आतून आम्हाला पाहायला भेटतात. आमच्या जीवन वर्तन क्रमामध्ये ते प्रभाव टाकतात, आमच्या आध्यात्मिक जीवनाला अस्थिर करतात. अशा प्रकारच्या गोष्टी आम्ही देवाच्या वचनाच्या आधारे समजून घेण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. प्रियजन हो, देवाचं वचन, देवाचा दास म्हणून या ठिकाणी जे वचन मी आपल्यासमोर ठेवत आहे ते आम्हा सर्वांसाठी आहे आणि म्हणून या वचनाकडे आम्ही पाहू. आध्यात्मिक दुर्बलता ज्यावेळेस जीवनामध्ये येते तेव्हा परिणाम एक गोंधळलेली अवस्था असते, एक निराशजनक परिस्थिती असते, त्यामधून तो जात असतो. गोंधळलेली अवस्था जेव्हा एक लहानसं संकट किंवा लहानशी परिस्थिती जीवनामध्ये येते तो सक्षम नसतो की या परिस्थितीमध्ये देवाची इच्छेप्रमाणे मार्ग काढणं, देवाची इच्छा शोधून घेणं आणि तो गोंधळून जातो. अशा प्रकारची स्थिती निर्माण होते जेव्हा जीवनामध्ये आध्यात्मिक दुर्बलता येते, जीवनामध्ये आध्यात्मिक वाढ खुंटते. त्याबरोबर ही आध्यात्मिक दुर्बलता आल्यानंतर लहान सहान समस्या आणि संकटे आम्हाला अस्थिर करून टाकतात. परंतु देवाच्या वचनामध्ये आम्ही जेव्हा पाहतो तेव्हा आम्हाला समजतं की या आध्यात्मिक दुर्बलतेमुळे आम्हाला देवाच्या वचनाविषयी पुरेसं एक ज्ञान जे असतं ते पुरेसं नसतं आणि तीच एक फार मोठी समस्या असते. एक आध्यात्मिक जीवनामध्ये वाढत जाणारा विश्वासणारा देवाच्या वचनाला प्रतिदिवशी आपल्या जीवनामध्ये मनन चिंतन करतो, देवाच्या वचनाला आपल्या जीवनामध्ये वर्तनक्रमामध्ये आणण्याचा प्रयत्न करतो, आपल्या वर्तनक्रमामध्ये ते वागणुकीमध्ये आणण्याचा प्रयत्न करतो. म्हणून स्तोत्रसंहिता
119मध्ये पहिलंच वचन आम्हाला काय सांगत आहे? धन्य ते जन जे आपले वर्तन परमेश्वराच्या वचनाप्रमाणे चोख ठेवतात. परमेश्वर मनुष्याच्या वर्तन क्रमाविषयी फार गंभीर आहे. परमेश्वर मनुष्याच्या वर्तन क्रमाकडे पाहतो, न्याहाळतो आणि म्हणून असं या ठिकाणी म्हटलेलं आहे की देवाच्या वचनाविषयी संकुचित ज्ञान, अपूर्ण ज्ञान, त्यावेळेस आमच्या जीवनामध्ये या गोष्टी होऊ लागतात. डगमगणारा विश्वास, ज्यावेळेस आमची आध्यात्मिक वाढ खुंटते त्यावेळेस मनुष्याचा विश्वास हा डगमगतो. आमचा विश्वास अस्थिर होतो, आम्ही विश्वासापासून वाहवत जातो. अशा प्रकारची स्थिती आमच्या जीवनामध्ये आम्हाला पाहायला भेटते. ज्यावेळेस आध्यात्मिक जीवनाची वाढ खुंटते त्यावेळेस एक धीर आणि सहनशीलतेचा अभाव निर्माण होतो. तो धीर धरू शकत नाही. आम्ही आमच्या कुलाधिपतींच्या जीवनामध्ये धीराविषयी आम्ही शिकतो, धीराविषयी आम्ही पाहतो. तेव्हा अनेक वर्ष त्यांनी प्रभूच्या वचनावर विश्वास ठेवून धीराने त्यांनी वाटचाल केलेली आहे. देव अब्राहामासंगती बोलतो, 25 वर्षांनी देवाचं वचन पूर्ण होतं आणि त्या वचनामध्ये आम्हाला पाहायला भेटतं की देवाच्या वचनाने त्यांना कसास लावलं आणि धीर अशा प्रकारचं पवित्र आत्म्याचे योगे हे फळ आहे की माणसाचं शील बनवतं असं म्हटलेलं आहे. मनुष्याचं शील तो निर्माण करतो. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे ज्यावेळेस आध्यात्मिक जीवनाच्या वाढीमध्ये ज्यावेळेस आम्ही डगमगतो, आमची वाढ खुंटते त्यावेळेस धीर आणि सहनशीलतेचा अभाव निर्माण होत असतो असं देवाचं वचन आम्हाला शिकवत आहे. आणि आम्ही स्थिरपणे सत्यामध्ये उभं राहू शकत नाही. स्थिरपणे सत्यामध्ये उभं राहू शकत नाही. जी व्यक्ती आध्यात्मिक जीवनामध्ये बळकट आहे, मजबूत आहे, ती सत्यामध्ये स्थिर असते. कोणत्या प्रकारचा तडजोड करीत नाही, कोणत्या प्रकारचं जगासंगती हात मिळवणी करत नाही. सत्यामध्ये स्थिर हे परमेश्वराचं वचन आहे. हे परमेश्वराचं वचन आहे, ते कधी बदलत नाही. हे जीवनाचं तर भाग म्हणून तो आपल्या जीवनामध्ये जगतो. अशा प्रकारे आम्हाला देवाच्या वचनामध्ये पाहायला भेटत आहे. आणि त्याचा परिणाम जीवनामध्ये काय होतो की अशा स्थितीमध्ये आध्यात्मिक वाढीचं जे एक थांबणं, मंद होणं आणि त्या स्थितीमध्ये त्या व्यक्तीचं जीवन बाळकासारखं एक होतं असं म्हटलेलं आहे. बाळकासमान विविध आणि विचित्र शिक्षणाला सहज बळी पडतो असं म्हटलेलं आहे. विविध प्रकारचं शिक्षण जगामध्ये आहे, ते फार आकर्षक आहे आणि ते विविध प्रकारचं आणि विचित्र शिक्षण आहे जे तुमच्या आणि माझ्या आध्यात्मिक जीवनाला धोका पोहोचू शकतं. अशा शिक्षणाला सहज बळी पडू शकतं. एक लहान मुलाला चॉकलेट दिली तर सहज कोणाच्या मागे तरी जातं ते. आणि ज्यावेळेस आमच्यासमोर हे विविध आणि विचित्र प्रकारचं शिक्षण येतं तेव्हा आम्ही आकर्षित जातो. परंतु देवाचं सत्य हे आम्ही समजून घेतलेलं आहे. देवाच्या सत्यामध्ये आमची रचना झाली, स्थिर आहोत, आम्ही त्या वचनामध्ये बळावलेले आहोत. तेव्हा आम्ही अगदी समजून घेतो, विचार करतो हे देवापासून आहे किंवा नाही. आमचा अंतरात्मा आम्हाला त्यावेळेस लगेच पवित्र आत्मा आमच्या अंतरात्म्यामधून सांगतो हे देवापासून नाही, हे परमेश्वरापासून नाही. आणि अशा प्रकारे आम्ही त्यावेळेस आमचा बचाव होतो. आणि मनुष्याच्या ढोंगाने आम्ही कधीच भुलवले जात नाही. मनुष्याच्या ढोंगाने आम्ही कधीच भुलवले जात नाही. देवाचं वचन सांगतो, ढोंग या शब्दासाठी जो शब्द आलेला आहे मूळ भाषेमधून, मुखवटा घातलेला नट, वास्तविक तो तसा नसतो, पण तसं असण्याचा तो प्रयत्न, दाखवण्याचा प्रयत्न करतो. अशा मनुष्याच्या ढोंगाला तो कधी बळी पडत नाही असं देवाचं वचन सांगत आहे. आणि सतत ह्या गोष्टी जीवनामध्ये होतात तेव्हा मनुष्य सतत आध्यात्मिक जीवनामध्ये मानसिक थकवा त्याच्या जीवनामध्ये निर्माण होतो. मानसिक थकवा निर्माण होतो आणि प्रभूच्या कार्यात सतत अडखळणे, यामुळे ही दुर्बलता येऊ शकते. प्रियजन, अनेक देवाच्या दासांच्या, विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये ही क्रिया आलेली आहे. देवाच्या वचनामध्ये आम्हाला समजतं की सतत अडखळणं, सतत आध्यात्मिक युद्धामध्ये जात असताना सतत जीवनामध्ये येणाऱ्या अडखळांमध्ये ही दुर्बलता येऊ शकते. आणि अशा प्रकारे आम्ही देवाच्या वचनाच्या आधारे समजून घेऊ शकतो. मोशेचा मृत्यू झाल्यानंतर एक गंभीर समस्या यहोशुवासमोर होती आणि देवाने त्याला प्रोत्साहन दिलं आणि सांगितलं की त्याला म्हटलं देवाच्या वचनामध्ये तू राहा, देवाच्या वचनाला बिलगून राहा, देवाच्या वचनाचं मनन चिंतन कर. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, परमेश्वराचा उद्देश देवाच्या वचनामधून जो आमच्यासाठी, माझ्यासाठी देव देत आहे ते आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करू. आणि म्हणून परमेश्वराचं वचन संत पौल करिंथकराच्या मंडळीला सांगत आहे. काय सांगत आहे? सावध असा, विश्वासात स्थिर उभे राहा. करिंथकराच्या मंडळीला संत पौल सांगत आहे, सावध असा, विश्वासात स्थिर उभे राहा.
आणि या ठिकाणी तो म्हणत आहे, प्रभूच्या सामर्थ्यामध्ये सबळ व्हा. आज जो माझा विषय, आज ज्या वचनावर मी आपल्यासमोर देवाच्या वचनामधून आध्यात्मिक जीवनाच्या मजबूतीसाठी, आध्यात्मिक जीवनाच्या परिपक्वतेसाठी आज जे वचन आपण वाटून घेणार आहोत प्रियजन हो, आम्ही आध्यात्मिक जीवनाच्या सततच्या वाढीच्या प्रक्रियेमध्ये आहोत आणि आम्ही समजून घेतलं पाहिजे की ही आध्यात्मिक वाढ माझ्या जीवनामध्ये निरंतर होत आहे का? कुठे रुकावट झालेली आहे का? कुठे देवाच्या वचनाला अटकाव होत आहे का? कुठे पवित्र आत्मा या कार्यासाठी पवित्र आत्म्याला गतिरोध निर्माण झालेला आहे का? पवित्र आत्म्याला मोकळीकता जीवनामध्ये आहे का? या सर्व गोष्टींचा विचार ज्यावेळेस आम्ही करू तेव्हा आध्यात्मिक जीवन इतकं बळकट आणि मजबूत होईल. देवाचं वचनरूपी जलस्नानाने परमेश्वराचा आत्मा आम्हाला आतून इतका विकसित करेल की एक अद्भुत प्रभाव आणि सामर्थ्य आमच्या विचारामधून, आमच्या शब्दामधून, आमच्या जीवनामधून वाहू लागेल असं परमेश्वराचं वचन या ठिकाणी सांगत आहे. आणि म्हणून या ठिकाणी संत पौल तिमथ्याला सांगत आहे, हे तिमथ्या, प्रभूच्या कृपेमध्ये बलवान हो, ही आज्ञा त्याला देत आहे. प्रभूचं कार्य, प्रभूच्या कृपेच्या अंतर्गत आमच्या आध्यात्मिक जीवनाच्या परिपूर्णतेसाठी देवाने ती योजना केलेली आहे. आणि म्हणून जेवढं कृपेचं महत्त्व, जेवढं कृपेची विपुलता देवाचा दास संत पौल यांनी समजून घेतलं, म्हणून तो सांगतो की मी प्रभूची कृपा कधी व्यर्थ करत नाही. जी कृपा प्रतिदिवशी परमेश्वर तुम्हाला आणि मला देतो, जी कृपा तुमच्या आध्यात्मिक जीवनासाठी देवाने उपलब्ध करून ठेवलेली आहे, ती कृपा परमेश्वर म्हणतो मी कधीच व्यर्थ करत नाही. आणि त्या कृपेमध्ये ज्यावेळेस आम्हाला ही कृपा प्राप्त आम्हाला व्हायला पाहिजे प्रतिदिवशी, तर आम्हाला एक आमच्या जीवनामध्ये आम्ही करायला पाहिजे, सतत आणि सतत आमचं जीवन प्रभूसंगती जोडलेलं पाहिजे आहे. कारण प्रभूपासून ही कृपा वाहते, प्रभूपासून या गोष्टींचा पुरवठा होतो. आणि हे सत्य एका तरुण सेवकाला, ज्या एक वयोवृद्ध सेवकाने आध्यात्मिक भयानक युद्ध लढलं, तो आध्यात्मिक संघर्ष फार मोठा केला. या संघर्ष होत असताना त्याने प्रभूची सेवा केली, स्वतः मजबूत झाला, इतरांना मजबूत करत असताना, त्याचा अंत समय जवळ आले असताना तो एका तरुण सेवकाला बोध करत आहे, तिमथ्या, तुला प्रभूमध्ये आध्यात्मिक जीवनाची मजबूती तुला करायची आहे. तुझ्या ठाई ते आहे, पवित्र आत्मा आहे, तुझ्यामध्ये वरदान आहे. आमच्या अनेकांच्या जीवनामध्ये प्रभूने पवित्र आत्म्याच्या द्वारे अनेक प्रकारची वरदाने दिलेली आहेत आणि ती सुप्त रीतीने त्याला आम्ही प्रज्वलित केली पाहिजे. आणि प्रभूच्या मंडळीसाठी, स्वतःच्या आध्यात्मिक जीवनाच्या विकासासाठी आम्ही ते ओळखून घेतलं पाहिजे. म्हणून आमच्या जीवनाकडे आम्ही अवलोकन केलं पाहिजे, आमच्या जीवनाकडे आम्ही पाहिलं पाहिजे की प्रभूने माझ्या ठाई जे काही अति मौल्यवान गोष्टी ठेवलेल्या आहे त्याला विकसित करणं या दिवसामध्ये. कारण येणारा जो समय आहे, समजून घ्या, येणारा जो समय आहे, येणारे जे प्रसंग आहे संपूर्ण जगावर ते फार कठीण आहे. आणि त्यावेळेस आमचं आध्यात्मिक जीवनाची मजबूती रचना जर आम्ही देवाच्या वचनाची योग्य आम्ही त्याला बांधलं नाही, विश्वासाची योग्य आम्ही मजबूत केलं नाही, तर येणाऱ्या परिस्थितीमध्ये आम्ही त्या बाळकासारखं अस्थिर होऊ, आम्ही भुलवणारे आणि विचित्र शिक्षणाने आम्ही वाहवत जाऊ, आमचं आध्यात्मिक सत्यावरची पकड ढिली होईल आणि अशा प्रकारचं जीवन आम्हाला पाहायला भेटेल. आणि संत पौलांनी कृपेविषयी आपल्या संपूर्ण पत्रामध्ये फार अद्भुत शिक्षण दिलेलं आहे. प्रियांनो, संत पौल या कृपेविषयी फार अद्भुत शिक्षण त्यांनी दिलेलं आहे. कृपेची विपुलता च्याद्वारे परमेश्वर आमच्या जीवनामध्ये परमेश्वराचं न्यायत्व, परमेश्वराचं शुद्धीकरण, परमेश्वराची क्षमा, पवित्रता याची प्राप्ती केवळ कृपेच्या अधीन होते. एक क्षमेची खात्री आमच्या जीवनामध्ये होईल आणि एक शुद्धीकरणाच्या जीवनाचा अनुभव प्रतिदिवशी जीवनामध्ये होईल. मला प्रभूपासून क्षमा प्राप्त झालेली आहे याचा अनुभव आणि खात्री आणि परिणाम आमच्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याची योगे आम्हाला अनुभवायला येईल आमच्या जीवनामध्ये आंतरिक रीतीने. आणि म्हणून सतत आम्हाला कृपेच्या या क्षेत्रामध्ये, कक्षेमध्ये राहिलं पाहिजे आहे. आणि ही कृपा आम्हाला मिळावी हा आपला उद्देश आहे, आपला तळमळ आहे. तर आम्हाला प्रभूमध्ये आम्हाला सदैव राहावं लागेल. आणि या गोष्टी समजून सांगत असताना पौल तेव्हा त्याला सांगत आहे, 4 व्यक्तिचित्र या ठिकाणी, रूपक या ठिकाणी वापरतो, 4 व्यक्तिचित्र वापरतो. आणि तो म्हणतो की शिक्षक या अध्यायामध्ये जेव्हा आम्ही वापतो तेव्हा असं म्हटलेलं आहे, पौल आध्यात्मिक जीवनाची 4 सूत्रे मांडत असताना 4 रूपकांच्या आधारे
आध्यात्मिक जीवनाची रचनेविषयी तो त्याच्यासमोर आध्यात्मिक मार्गदर्शन ठेवत आहे. हे आध्यात्मिक मार्गदर्शन आहे. हे परमेश्वराच्या वचनाचे योगे जे तिमोथेसमोर ठेवलं पौलाने ते तुमच्या आणि माझ्या जीवनासाठी आहे. यासाठी की आम्ही आध्यात्मिक जीवनामध्ये मजबूत आम्ही बनायला पाहिजे, बळकट बनायला पाहिजे, आमचं आध्यात्मिक जीवन सबळ बनायला पाहिजे, जेणेकरून आमच्या जीवनाचा प्रभाव या जगासमोर आम्ही प्रभावी रीतीने देऊ शकतो. आणि म्हणून एक प्रशिक्षित शिक्षक हा दुसऱ्यांना शिकवतो. पौल या ठिकाणी हा विचार ठेवतो. त्यावेळेस असं म्हणतो की 4 पिढ्यांचा उल्लेख या वचनामध्ये हा क्रम दाखवलेला आहे. आणि म्हणून शिक्षक हा सुवार्ता साखळीमधला फार महत्त्वाचा दुवा आहे. शिक्षक हा सुवार्ता साखळीमधला फार महत्त्वाचा दुवा आहे. आणि म्हणून असं या ठिकाणी सांगत आहे की प्रत्येक पिढीमध्ये देव विश्वासू माणसे तयार करतो. प्रत्येक पिढीमध्ये देव असे विश्वासू सक्षम लोक तयार करतो, जेणेकरून जे मला प्राप्त झालेले आहे ते पुढच्या पिढीला मिळावं आणि पुढच्या पिढीला सक्षम करावं. जेव्हा मी एक प्रशिक्षित आहे, देवाचं वचनाचं सकल ज्ञान आहे, देवाच्या आध्यात्मिक सत्य मला समजतात आणि ते शिकवण्यास मी सक्षम आहे, तेव्हा एक आम्ही तयार करतो. तेव्हा अशा प्रकारची जी एक मंडळीमध्ये ही साखळी तयार होते, तेव्हा असं म्हटलेलं आहे की ही साखळी सतत आणि सतत चालते आणि त्याचा परिणाम फार मोठा असतो. आणि म्हणून देव विश्वासू रिले स्पर्धा असते, माहीत आहे का? रिले स्पर्धा आपल्याला सर्वांना ठाऊक आहे की एक स्पर्धक धावतो आणि पुढचं त्याच्या हातातलं जे काही असतं ते पुढच्या प्लेअरच्या हाती देतो आणि तो धावतो आणि पुढच्याला देतो, धावतो. अशा प्रकारे ती एक साखळीच्या योगे ते धावतात आणि आपलं ध्येय पूर्ण करत असतात. समजा त्यामध्ये एक प्लेअर धावत आहे आणि दुसरा प्लेअर धावत आहे, दुसऱ्याच्या हातात तिसऱ्याने दिलेला आहे आणि चौथा बसून पडतो, मला धावायची इच्छा होत नाही, मला धावता येत नाही असं म्हटलं तर हा उद्देश पुरा होऊ शकत नाही. ही एक रिले स्पर्धेसारखी गोष्ट आहे. एक शिक्षक दुसऱ्याला प्रशिक्षित करतो, त्याचं मोल मंडळीसाठी महत्त्व आहे. म्हणून पंचसूत्री सेवा मंडळीच्या आध्यात्मिक विकासासाठी देवाने ठेवलेली आहे. कोणी शिक्षक आहे, प्रेषित आहे, संदेष्टे आहे, पाळक आहे, सुवार्तिक, हे पंचसूत्री सेवा आहे, मंडळीच्या आध्यात्मिक वाढीसाठी दिलेलं आहे. आणि हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की या प्रभूच्या शरीरामध्ये आध्यात्मिक जीवनाच्या बळकटीमध्ये माझी कोणत्या प्रकारची भूमिका आहे, मला कोणत्या प्रकारचं कृपादान देवाने दिलेलं आहे, हे समजून घेण्याची वेळ आहे. आणि म्हणून या ठिकाणी देवाच्या वचनामध्ये पौल सल्ला देतो. काय म्हणतो? जे तू ऐकले आणि समजल्या ते सोपवून दे. एक महत्त्वपूर्ण गोष्ट सुरक्षित असं तू सोपून दे, असं या ठिकाणी तो म्हणतो. विश्वसनीय हा शब्द आहे तो आध्यात्मिक अभिवचनाविषयी आहे. आणि आध्यात्मिक अभिवचन देवाच्या वचनाच्या विश्वसनीयतेविषयी बोलतो आणि देवाच्या पुत्राच्या विश्वसनीयते संबंधाने या ठिकाणी पौल बोलत आहे. आणि म्हणून आध्यात्मिक क्षेत्रामध्ये परिपक्व नेत्यांचा नव्या पिढीचा उदय व्हावा. परिपक्व आध्यात्मिक नेत्यांचा या पिढीमध्ये उदय व्हावा, जी पिढी परमेश्वराचा संकल्प आणि परमेश्वराची योजना ही पुढे घेऊन जाईल. फार महत्त्वपूर्ण आहे. ही परमेश्वराची योजना आहे, ही परमेश्वराची तळमळ माझ्या प्रियांनो. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही समजून घेणं फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून हा उद्देश आहे. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये देव या दिवसामध्ये परिपक्व नव्या पिढीचा उदय करायला जात आहे, जी येणाऱ्या परिस्थितीमध्ये परमेश्वराच्या सत्यासाठी लढतील, परमेश्वराच्या योजनेसाठी ते अगदी अग्रसरतेने पुढे जातील. अशा नव्या पिढीचा उदय परमेश्वर करायला जात आहे की त्यांच्या जीवनामध्ये जे सत्य आहे ते कोणत्याही परिस्थितीत राखतील. सत्य, जे देवाचं सत्य, जे मला समजलं आहे ते सत्य ते राखतील. जगण्याने आणि मरण्याने नो कॉम्प्रोमाइज, की हे सत्य मला समजलेलं आहे. आम्हाला पाहायला भेटतं पवित्र शास्त्रामध्ये या सत्यासाठी आम्हाला ही गोष्ट आम्हाला देवाच्या वचनामधून समजते की स्तेफन देवाचं वचन सांगत आहे. देवाचं वचन सांगत आहे. ज्या ज्ञानाने आणि ज्या आत्म्याने भरून तो देवाचं वचन सांगत आहे आणि लोक त्याला दगडाने मारत आहे. तो खाली पडला, गुडघे टेकले. कोण असा व्यक्ती आहे की त्याच्यावर दगडांचा वर्षाव होत आहे आणि तो गुडघे टेकून प्रार्थना करत आहे? ही एक परिपक्वता, ही एक धैर्य, हे एक समर्पण, हे त्याने आपल्या जीवनाच्या पलीकडे त्यांनी पाहिलं आहे की या पलीकडे जे काही माझा जीवनाचा उद्देश
मी पूर्ण करायला जात आहे, जे माझ्या जीवनाचं प्रतिफळ आहे त्याकडे पाहिलं आणि आम्ही पाहतो की या सर्व गोष्टी आम्हाला देवाच्या वचनाच्या आधारे पाहायला मिळत आहे. वचनाचं सत्य राखलं आणि विश्वासूपणे त्याचं स्पष्टीकरण केलं असं म्हटलेलं आहे. वचनाचं सत्य राखणं, वचनाचं सत्य समजून घेणं, त्याचं स्पष्टीकरण करणं. जुन्या करारामध्ये देखील देवाने अनेक स्त्री पुरुष उभे केले या सर्वांसाठी असं देवाच्या वचनामध्ये आम्ही पाहतो आहे. दुसरं रूपक या ठिकाणी देवाच्या वचनामधून आम्हाला समजून घ्यायचं आहे ते आहे सैनिकाचं. आम्ही पाहतो की सैनिकांचं जीवन, आम्ही सर्व सुशिक्षित मंडळी आहोत, आम्हाला समजतं की एक सैनिकाचं जीवन कसं असतं. आणि म्हणून सैनिकाच्या जीवनाची क्वालिटी अशी असते की तो कधी विचलित होत नाही, कधीच विचलित होत नाही. त्याला आज्ञा झाली जा, तो जातो. पुढे शत्रुसैन्य आहे, पण त्याची अशा प्रकारची रचना झालेली असते, त्याच्या अशा प्रकारचा सराव झालेला असता. आपल्या ज्या मिलिटरीच्या याच्या सैनिकामध्ये आपल्या क्रमाप्रमाणे त्याची अशी प्रकारची उभारणी झालेली असते, अशा प्रकारे तो सक्षम झालेला असतो. शारीरिक, मानसिक, बौद्धिक रीतीने सर्व सक्षम झालेला असतो. तो माघार घेत नाही, तो विचलित होत नाही. आध्यात्मिक जीवनाचा स्वभावगुण, बलवान आध्यात्मिक जीवनाचं स्वभावगुणाचं चित्र यामध्ये आम्ही पाहत असताना, ज्यावेळेस मी देवाच्या वचनाचं मनन करीत असताना, बलवान आध्यात्मिक जीवनाचं हे गुणसूत्र आहे जे आमच्या जीवनाला मागे नाही तर पुढे जायला गती देतं, आम्हाला निराश करत नाही, धैर्य देतं. आणि समोर मृत्यू देखील दिसत आहे तरी आम्हाला अनेक कथा आम्हाला सैनिकांच्या ऐकायला मिळतात, पाहायला भेटतात की मृत्यू समोर आहे, मृत्यूसंगती लढत आहे, पण अशा स्थितीमध्ये तो पुढे जात आहे. ख्रिस्ती जीवनाचं सत्य हेच आहे. ख्रिस्ताच्या नावासाठी, त्याच्या धार्मिकतेसाठी, त्याच्या वचनासाठी अपमान असो, शारीरिक क्लेश असो आणि सर्व प्रकारचा विरोध असो की मृत्यूपाय वेदना असो, तो पुढे आणि पुढे जातो. या सैनिकापासून आम्हाला आध्यात्मिक जीवनाची मजबूती आणि बळकटी याविषयी शिकत असताना तो म्हणतो की या व्यक्तीचं वर्णन आम्ही पाहतो, प्रभूमध्ये त्याच्या पराक्रमाच्या सामर्थ्यामध्ये बलवान होत जाणं. हे सामर्थ्य देवाने उपलब्ध करून दिलेलं आहे. अपार सामर्थ्य, तो म्हणतो की अपार सामर्थ्य जे तुम्ही आणि मी विचार करू शकत नाही असं सामर्थ्य देवाने उपलब्ध केलेलं आहे. परंतु ज्यावेळेस आम्ही देवाच्या निर्धारित मार्गाने, देवाच्या वचनानुसार आम्ही स्टेप बाय स्टेप चालतो आणि या गोष्टी ग्रहण करतो, तेव्हा ते सामर्थ्य आतमध्ये भरलं जातं. आतून पुष्कळ लोक देवाच्या सामर्थ्याचं प्रदर्शन जगामध्ये मांडलेलं आहे. अनेक गोष्टी मी ज्यावेळेस पाहतो, ऐकतो, त्यावेळेस देवाचं सामर्थ्य तसं काम करत नाही. आंतरिक रीतीने देवाचं सामर्थ्य आतून माणसाला आत्मिक बळकटी देतं असं म्हटलेलं आहे. आतून सामर्थ्य वाहतं, आतून सामर्थ्य वाहतं ते आतून. आणि या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की परमेश्वराचं जे अपार सामर्थ्य तुमच्या आणि माझ्यासाठी देवाने सिद्ध केलेलं आहे, त्या सामर्थ्यामध्ये वाढण्याची गरज आहे. येशू ख्रिस्ताचा चांगला शिपाई जर आम्हाला व्हायचं आहे, आम्हाला आध्यात्मिक जीवनामध्ये आमची भरभराट करून घ्यायचं, मजबूत बनायचं आहे, तर संत पौल त्याला सांगतो दुःख सहन कर. दुःख सहनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आमचा काय असतो? दुःख सहन आम्ही कोणत्या रीतीने आम्ही सहन करतो? कोणत्या प्रकारचं दुःख सहन आहे? देवाच्या वचनानुसार येशूच्या नावात, त्याच्या वचनासाठी, धार्मिकतेसाठी येणारं दुःख सहन, पाप करून येणारं दुःख सहनाविषयी बोलत नाही. आमच्या जीवनामध्ये पाप आणि अपराधामुळे येणारं दुःख सहनाविषयी या ठिकाणी बोलत नाही. येशू ख्रिस्ताच्या सात्विक जीवनामुळे, येशू ख्रिस्ताच्या वचनाला जीवनामध्ये उतरवल्यामुळे जे दुःख सहन येतं, त्या दुःख सहन करावं आणि दुःख सहन करून घेण्यास तयार असावं, यासाठी तो या ठिकाणी सांगत आहे. पुढे काय म्हणत आहे? संसाराच्या कार्यात स्वतःला तो गुंतवत नाही. याचा अर्थ काय? याचा विणणे, एखादा कोळ्याचं जाळं असतं आणि तो कोळ्याच्या जाळ्यामध्ये एखादा किडा गेलेला असतो, तो बाहेर पडत नाही. त्याचा आकार दिसतो, त्याचं स्वरूप दिसतं, पण जीवनरस गेलेला, त्यामध्ये स्वतःला तो अडकून घेत नाही. सैनिक 24 तास तयार असतो, रजेवर असला तरी तयार असतो, कधी त्याला आदेश मिळेल हे सांगता येत नाही. आणि म्हणून या ठिकाणी तो म्हणतो की या ठिकाणी देवाच्या वचनामध्ये आम्हाला पाहायला भेटत आहे की या गोष्टीवरून आम्हाला जगाच्या गोष्टीपासून स्वतःला अलिप्त ठेवण्याचं हे कार्य आहे. आध्यात्मिक जीवनाची मजबूती आम्हाला करून घ्यायची आहे, तर जगाच्या प्रभाव टाकणाऱ्या गोष्टी आहे,
जगाची जी मलिनता आहे, 2 पेत्र 1 अध्याय, जगाचा जो मलिनतेचा प्रभाव आहे त्यापासून बचाव व्हायचा असेल तर आंतरिक रीतीने देवाच्या वचनाचे योग्य येणारं पवित्र आत्मेच्या सामर्थ्याने भरायचं आहे. जगाच्या सर्व या गोष्टीपासून अलिप्त जीवन जगायचं आहे आणि विश्वासूपणे आम्ही शिपाईगिरी आमचं कार्य आम्ही केलं पाहिजे आहे. आणि या ठिकाणी देवाच्या वचनाकडे पाहत असताना पुढची गोष्ट आहे क्रीडापटू. बळकट आध्यात्मिक जीवनाविषयी पाहत असताना तिसरं जे एक रूपक किंवा चित्र संत पाऊल तिमोथेसमोर ठेवतो ते आहे क्रीडापटू. आता आम्ही पाहतो की या ठिकाणी पहिलं आम्ही पाहिलं त्याच्यामध्ये सैनिक आहे, तो ज्याने मला त्यामध्ये दाखल करून घेतलेला आहे त्याला संतुष्ट करणं हा त्याचा जीवनाचा उद्देश असतो. सैनिकाचा उद्देश ज्याने मला सैन्यामध्ये दाखल केलेला आहे, ज्या उद्देशाने मी आलेलो आहे त्याला संतुष्ट करणं. आणि म्हणून हा एक गोष्ट आहे. परिपक्व जीवनाचा उद्देश काय आहे? ज्या देवाने मला स्वर्गीय जीवनासाठी पाचारण केलेलं आहे त्या परमेश्वराला संतुष्ट करणं हा माझा जीवनाचा हेतू आहे. सदैव माझ्या जीवनाचा हेतू आहे त्याला संतुष्ट करणं, त्याचं समाधान करणं. आणि अशा प्रकारे दुसरी गोष्ट आम्ही पाहतो, क्रीडापटू असतो त्याचा उद्देश काय असतो? बक्षीस जिंकणं. क्रीडापटू जो असतो आणि त्यासाठी त्याला कसरत करावी लागते. तो दिवसातून 8 तास तालीम करतो, सराव करतो आणि सराव करून स्वतःला तो सक्षम बनवतो. परंतु ज्यावेळेस त्याला असं वाटलं आता मी बलवान झालेलो आहे, मी सक्षम झालेलो आहे, आता मला काय तालीम करायची गरज नाही, जेव्हा त्याच्या 8 तासामधला 1 तास जो तालीममध्ये उन्हा पडतो त्यावेळेस तो फरक श्रोत्यांना पण समजत नाही आणि स्वतःला पण समजत नाही. परंतु त्या तालीममधून जर 5 तास त्यांनी तालीम केली नाही तो फरक स्वतःला जाणवतो आणि इतरांना पण जाणवतो. अशा प्रकारे देवाच्या वचनाचे योग्य मी सांगण्याचा प्रयत्न. एक क्रीडापटू जो असतो, एक क्रीडापटू तो नियमाप्रमाणे करतो. आध्यात्मिक जीवनामध्ये आम्हाला बळकटीचं मजबूतीचं जीवन जगायचं आहे, आम्हाला एक आमचं जीवनामध्ये आम्हाला बक्षीस आम्हाला मिळवायचं आहे, तर देवाचं वचन सांगत आहे नियमाप्रमाणे सराव केलेला पाहिजे आहे. नियमाप्रमाणे, नियमबाह्य नाही, नियमाप्रमाणे. त्या काळामध्ये रोमन साम्राज्यामध्ये एक प्लेअरला त्यामध्ये भाग घेण्यासाठी त्याला त्या ठिकाणी त्याचा जन्म व्हावा लागत होता. रोमी याच्यामध्ये त्याला जन्म घ्यावा लागत होता. असं देवाचं वचन काय आहे की त्याला जन्म घ्यावा लागत होता. आणि अशा प्रकारे आम्ही पाहतो तेव्हा असं म्हटलेलं आहे की त्याला शपथ व्हावी लागत होती, त्याला शपथ व्हावं लागत, त्याला जन्म घ्यावा लागत होता. आणि अशा प्रकारे आम्हाला देवाच्या वचनाच्या आधारे आम्हाला समजतं की सराव आणि चिकटीमुळे या गुणामुळे तो जिंकतो. सर्वोत्तम खेळाडू कोण आहे असं एकाने जेव्हा विचारलं तेव्हा असं म्हटलेलं जो पूर्ण निर्धाराने चिकटीने सराव करून प्रयत्नशील असतो, ज्याच्यामध्ये तीव्रपणे जिंकण्याची इच्छा असते, तळमळ असते, तो जिंकू शकतो. आध्यात्मिक जीवनामध्ये हे नियम आहे की एक हे संघर्ष फार जसं आम्ही प्रभूच्या सानिध्यामध्ये जसं हा संघर्ष अधिक तीव्र आणि तीव्र होत जातो, अधिक आणि अधिक क्लेशमय होत जात असतो. जेव्हा आम्ही आध्यात्मिक जीवनाच्या अतिउच्च शिखरावर आम्ही पोचतो त्यावेळेस हा संघर्ष अतिशय तीव्र होत जातो. आणि त्यावेळेस आमच्या जीवनामध्ये आम्ही फार हे होतं की प्रभू हे कोठवर होणार आहे. हा आध्यात्मिक संघर्ष आहे. जळतं ते सर्वांना दिसतं, पण आतून जे अंतःकरणामधून जे आध्यात्मिक संघर्ष आहे तो फार भयानक आहे. आणि ज्या संघर्षाला जेव्हा एक विश्वासणारा तोंड देत असतो आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये मजबूतीसाठी, तो संघर्ष फार महत्त्वाचा आहे. आणि म्हणून आपली स्पर्धा जुना स्वभावाशी आहे. जो संघर्ष पावलाने केला प्रियांनो, जो संघर्ष संत पावलाने केला, आणि तो म्हणतो की किती मी कष्टी मनुष्य आहे, ज्या गोष्टी ज्या मी मनात पण आणत नाही, विचारात पण आणत नाही, त्या गोष्टी माझ्यासमोर येतात. किती मी कष्टी. 7वा अध्याय पहा रोमकरासपत्र 24 पासून संपूर्ण रीतीने हा संघर्ष ही आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये आम्ही विचार करतो. जेव्हा या आम्ही सैनिक आहे, खेळाडू आहे, यांच्या जीवनचरित्रामधून, कॅरेक्टर्समधून जे काही गोष्टी आम्ही आध्यात्मिक जीवनाला लागू करतो आमच्या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये, तेव्हा आम्हाला समजतं की आमचा संघर्ष जो आहे, आमची स्पर्धा आहे, आमच्या जुन्या स्वभावाशी आहे आणि फार भयानक आहे. आणि जगातील वृत्तीबरोबर आहे आणि सैतानाबरोबर आहे. आणि याची गाठ प्रतिदिवशी होत राहते. हा संघर्ष प्रतिदिवशी होत राहतो. आणि अशा स्थितीमध्ये आम्हाला फार कठीण जातं. परंतु रोमकराच्या 8व्या अध्यायामध्ये संत पाऊल म्हणतो, मी प्रभू येशू ख्रिस्तामध्ये धन्यवाद देतो
कारण जीवनी आत्म्याच्या योगे मला या गोष्टीपासून देवाने बाहेर काढलेलं आहे. जीवनी आत्म्याच्या सामर्थ्याने देवाने मला या स्थितीवर विजय दिलेला आहे आणि मी खात्रीपूर्ण रीतीने सांगू शकतो की माझं जीवन मी असं बळकट केलेलं आहे. मी आता कधीच तडजोड करू शकत नाही, कधीच मागे जाऊ शकत नाही. जगण्याने आणि मरण्याने जे सत्य मी स्वीकारलेलं आहे ते पुढे घेऊन जाणं हे आध्यात्मिक जीवनाची मजबूती आहे. हे आध्यात्मिक जीवनाचं एक फार मोठं कार्य आहे. ते आमच्या जीवनामध्ये सतत घडावं आणि म्हणून तो म्हणतो फिलिप्पे 3:14 या वचनानुसार मर्यादेच्या खुणेकडे धावणे नियमाप्रमाणे धावणारा प्लेयर नियमाप्रमाणे धावतो. आणि असं म्हटलेलं आहे की त्याची निवड ज्यावेळेस मी अगोदरच सांगितलं त्याची निवड काय केलेली आहे. त्याचा जन्म ग्रीक अनुवंशामध्ये व्हायला पाहिजे. त्याचं प्रशिक्षण कमीत कमी 10 महिने व्हायला पाहिजे. जर एखादा स्पर्धकामध्ये तो जातो तेव्हा त्याचा जन्म त्या काळामध्ये जे ॲथलीट्स होते रोम साम्राज्याच्या काळामध्ये प्रियांनो त्यावेळेस त्यांना 10 महिने तरी प्रशिक्षण घ्यावं लागत होतं. आणि असं म्हटलेलं आहे त्याचा जन्म त्या ठिकाणी व्हायला पाहिजे ग्रीक याच्यामध्ये व्हायला पाहिजे होतो. आणि त्यांची जी देवता होती तिच्यासमोर प्रतिज्ञा त्यांना करावं लागत होती आणि ठरवलेल्या नियमाप्रमाणे त्याला ते करावं लागत होतं. ठरवलेले नियमाच्या बाहेर तो कधीच विजयी होऊ शकत नाही. पवित्र शास्त्र देवाचं वचन आम्हाला जी एक गाईडलाईन आध्यात्मिक गाईडलाईन दिलेली आहे आणि या आध्यात्मिक नियमाच्या मार्गदर्शनाखाली जेव्हा आमचं आध्यात्मिक जीवन आम्ही सोपतो त्याची रचना करतो तेव्हा आम्हाला ते अंतिम ध्येय आम्हाला प्राप्त होणार आहे की अतिशय मजबूतीचं जीवन आम्हाला जगता येईल आणि अनुभवता येईल. आध्यात्मिक व्यक्ती हे आमच्या जीवनामध्ये तुलनात्मक नियम आम्ही घेऊ शकतो. केलं पाहिजे, पालन केलं पाहिजे आणि स्वतःचा नाकार केला पाहिजे आहे. स्वतःचा नाकार केला पाहिजे आहे. आणि अशा प्रकारे आम्ही एक दिवस आम्हाला बक्षीस मिळेल. उद्देश काय आहे? बक्षीस जिंकणं. दुसरा उद्देश काय आहे की त्या बोलवलं त्याला संतुष्ट करणं. आध्यात्मिक जीवनाची क्वालिटी आहे. मी संतुष्ट देवाला करतो का? मी बक्षीस मिळवण्याची खात्री माझ्या जीवनामध्ये आहे का? ही गोष्ट आम्ही समजून घेतली पाहिजे. पुढे आम्ही जेव्हा देवाच्या वचनाकडे पाहतो तेव्हा एक पुढचं रूपक या ठिकाणी संत पौल ठेवत आहे. ते रूपक आहे शेतकरी. शेतकऱ्याचं जीवन फार कठीण जीवन असतं. त्याला इतर सैनिकाप्रमाणे साथ देणारं जीवन त्या ठिकाणी नसतं आणि स्पर्धकामध्ये धावत असताना टाळ्या देणारं त्याला प्रतिसाद देणारं जीवन नसतं. तो एकटाच कष्ट करीत असतो. तो पहाटेपासून उठतो, एकटाच कष्ट करीत असतो. मी पण शेतकरी पण आहे, मला माहीत आहे काय संघर्ष करावा लागतो, कितीदा निराश व्हावं लागतं. मी पण माझी थोडीफार शेती वाडवडिलांची ती करतो आणि मला समजतं की काय कष्ट करावं लागतं. कधीकधी आमच्या अपेक्षेनुसार होत नाही, सर्व आम्ही बर्बाद होतो. आणि आध्यात्मिक जीवनामध्ये असे अनुभव येतात की आम्ही सर्व काही करून कदाचित आम्ही आमच्या जीवनामध्ये पुष्कळ गोष्टी हानी आमच्या जीवनामध्ये पोचते. पुष्कळ आम्हाला मुकावं लागतं. आणि अशा स्थितीमध्ये असं म्हटलेलं आहे तो थकून जाईपर्यंत श्रम करतो. शेतकरी पूर्ण घाम गाळणं, थकून जाणं. आणि म्हणून या ठिकाणी तो देवाच्या वचनामध्ये थकून जाईपर्यंत श्रम करतो कारण त्याला कापणीचा हंगाम गोळा करायचा आहे. म्हणून एक गीत आम्ही विजय संगीतमध्ये म्हणतो, जो अश्रुपूर्ण नेत्राने पेरणी करतो तो हर्षाने पेंडे आणणार आहे. प्रियजन हो, देवाच्या वचनामधून देवाचा दास म्हणून एक आध्यात्मिक जीवनाच्या बळकटीसाठी मजबूतीसाठी जे आध्यात्मिक नियम आहे या रूपकमधून या चित्रामधून पौल तिमोथेला समजत आहे. आणि हे करत असताना तुला प्रभूच्या कृपेमध्ये उभं राहावं लागेल आणि या गोष्टी तुला समजून घ्यावं लागेल. जे वचन मी शेवटी वाचलं तेव्हा म्हटलं ह्या गोष्टी समजून घे. पौल म्हणतो समजून घे. तेव्हा या ठिकाणी काय म्हणतो? हे क्रियापद आहे. हे क्रियापद आहे. आणि यामध्ये तो म्हणतो मनापासून लक्षात ठेव. पहा, मनापासून लक्षात ठेव. ह्या गोष्टी तू समजून घे इतकंच नाही, मनापासून लक्षात ठेव आणि काळजीपूर्वक लक्षात ठेव असं म्हणतो. काळजीपूर्वक एखाद्या गोष्टीची आम्ही काळजी घेतो जी मौल्यवान आहे. सोनं काय आम्ही रस्त्यावर ठेवत नाही. सोनं काय रस्त्यावर ठेवत नाही. ते मौल्यवान आहे म्हणून त्याला आम्ही कुठेतरी एका सुरक्षित ठिकाण ठेवतो. तो म्हणतो की मनापासून लक्षात घे आणि काळजीपूर्वक लक्षात ठेव आणि विचारपूर्वक समजून घे. विचारपूर्वक समजून घे आणि पूर्णपणे समजून घे. हा आदेश आहे पौलाचा. संत पौल त्याला आदेश देत आहे.
मनापासून काळजीपूर्वक विचारपूर्वक पूर्णपणे समजून घे, हा माझा आदेश आहे. जर तुला आध्यात्मिक जीवनामध्ये स्वतः आणि इतरांचा बचाव करायचा आहे, स्वतः आणि इतरांना सक्षम करायचं आहे, स्वतःचा इतरांचा बचाव करायचा आहे, या गोष्टी तू समजून घे. हे देवाचं वचन सांगत आहे. प्रियजन हो, आम्ही देवाचं वचन आम्ही वाचावं, देवाचं वचन मनन करावं. आम्ही चहा पित असताना देवाचं वचन वाचू नये, त्याची वेळ काढावी, मनन करावं, चित्त लावावं आणि देवाच्या वचनामधून येणारा जो एक आध्यात्मिक प्रवाह आहे आमच्या जीवनामध्ये वाहू द्यावा. मग आमच्या आध्यात्मिक जीवनाला मजबूती आणि बळकटी आल्याशिवाय राहणार नाही. देवाच्या वचनामध्ये हे ज्या 3-4 रूपक आज देवाच्या दासाने तुमच्या आणि माझ्यासमोर ठेवलेलं आहे. आज मी चिंतनाचं, मनन चिंतनाचं, आत्मपरीक्षणासाठी आमच्या जीवनाकडे अवलोकन करू, आमच्या जीवनाकडे वळू, तेव्हा आम्हाला आमच्या जीवनाकडे आम्ही बघू, तेव्हा आम्ही हा प्रश्न स्वतःला विचारायला पाहिजे. कोणता पहिला प्रश्न आहे की मी विश्वासामध्ये बळावत जात आहे का? जेव्हा या आध्यात्मिक जीवनाच्या या वाढीमध्ये संत पौल आम्हाला सांगत असताना, संत पौल आम्हाला निर्देश देत असताना, आज्ञा देत असताना आमच्या जीवनाकडे वळून आम्हाला पाहायला पाहिजे की मी विश्वासामध्ये बळावत जात आहे का? माझ्या विश्वासाचं मूल्यमापन मी करत आहे का? मी माझ्या विश्वासाची खात्री करत आहे का? माझ्या विश्वासाची बळकटी काय आहे? माझा विश्वास किती हलवला गेला तरी त्या विश्वासामध्ये मी स्थिर उभा राहीन, अशा प्रकारची खात्री करून घेण्याचं एक मनन चिंतनाचा विषय म्हणून मी आपल्यासमोर ठेवत आहे. आध्यात्मिक जीवनाच्या परिपक्व दिशेकडे मी जात आहे का? आध्यात्मिक जीवनाच्या परिपक्वतेकडे मी जात आहे का? ह्या सर्व गोष्टी येतात जीवनामध्ये, तेव्हा एक स्टेप येते. मी या स्थितीमध्ये पोहोचलो तेव्हा लगेच परीक्षा येते. अब्राम एका स्टेजवर गेला, लगेच परीक्षा आला. अब्रामाच्या जीवनामध्ये सर्वोच्च विश्वासाच्या परिपक्वतेकडे जात असताना कठीण परीक्षा आली आणि त्यामध्ये देखील तो पास झाला. त्याने त्याच्या जीवनाकडे त्याने पाहिलं. देवाचं वचन सदैव स्वतःमध्ये आणि जगाच्या व्यवहारामध्ये अंतर आहे का? आणि जे मोल व किंमत देण्यास मी तयार आहे का? या सर्व गोष्टीसाठी, आध्यात्मिक जीवनाच्या वाढीसाठी मी या सर्व गोष्टीसाठी मोल देण्यास तयार आहे का? हे आध्यात्मिक विचार आपल्या मननासाठी मी पवित्र वचन आमच्याकडे आलेलं आहे. मी पाळक साहेबांचं मनपूर्वक आभार मानतो व परमेश्वर पित्याला धन्यवाद देतो की हे सुंदर पवित्र वचन आमच्याकडे आलेलं आहे. आध्यात्मिक जीवनाची वाढ आपण करूया व स्वतः विश्वासामध्ये मजबूत होत असताना ही जी पवित्र वचनं आज सकाळी आमच्या कानी पडलेली आहे ही आपल्या अंतःकरणात घेऊ, या वचनानुसार आपलं जीवन जगू. या प्रार्थना करू. दयाळुदेव, जीवन जगण्यास तुझी शक्ती दे. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. या आपण सर्व आपल्या जागेवर उभं राहू. प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. प्रभूच्या प्रार्थनेनंतर सन्मान्य रेव्हरंड जे एच पठारे पाळकसाहेब पुढे येतील, आशीर्वाद देतील आणि आशीर्वाद घेतल्यानंतर गीत गायन करू, एकमेकांना सलाम करू आणि आजची भक्ती समाप्त करू. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाऊ. तुझे राज्य येऊ. जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडितो तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हा सर्व वाईटापासून सोड. कारण की राज्य आणि आता आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती या मंडळीतील सर्व लहान थोर सभासदांबरोबर, देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्र याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन.